मंडळी, हे आहे तिसऱ्याचं सुकं. हे सुकं किती छान झालं आहे बघा. कलर पण खूप छान आलेला आहे. तांदळाच्या पिठाच्या भाकरीबरोबर जबरदस्त चवीला लागतं. तुम्ही या पद्धतीने एकदा कराल तर नेहमी याच पद्धतीने कराल आणि एकदम सोपी रेसिपी आहे. नमस्कार मंडळी, कसे आहात सर्व? तर आज आपण एकदम मस्त चमचमीत अशी रेसिपी पाहणार आहोत. शिवले म्हणजे तिसरे याचं सुकं पाहणार आहोत. हे सुकं एकदम चपाती, भाकरी, भाताबरोबर खूप छान लागतं. तुम्ही एकदा कराल तर परत नक्कीच हे शिवल्याचं सुकं कराल. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. मंडळी, हे बघा, तिसरे म्हणजे शिंपल्या म्हणजे शिवले. तर किती फ्रेश आहेत बघा, ताजे आहेत, मोठे पण आहेत. आणि हे आता पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घ्यायचं 3 ते 4 पाण्यामध्ये, म्हणजे वाळू सर्व निघून जाईल. आणि नंतर पाण्यामध्येच ठेवायचे आहेत, स्वच्छ पाण्यामध्ये. आणि असे व्यवस्थित एक एक काढून मधून कट मारायचा आहे वेळीवर. आणि हे सर्व मास्ता आहे, आम्ही त्याला मास्ता म्हणतो मालवणी पद्धतीमध्ये. ते सर्व काढून घ्यायचं आहे आणि जे कवर आहे ते टाकून द्यायचं आहे. चमच्याच्या सहाय्याने आपल्याला काढायचे आहेत. अशा प्रकारे सर्व मास्ता मी चमच्याने काढून घेते. एकदम सोपे आहेत काढायला, पटकन होणार, जास्त वेळ लागत नाही. आपण एका ताटामध्ये शिवले कट केलेले आहेत ते सुद्धा पाणी घ्यायचं आहे आपल्याला. थोडंसं आहे, 3 ते 4 चमचे. अशा प्रकारे सर्व मास्ता काढून झालेला आहे. हे आपल्याला पाणी घ्यायचं आहे, ह्यामुळे टेस्ट खूप छान लागते. आता आपण एक हिरवं वाटण तयार करून घेऊया. 7 ते 8 लसूण, अर्धा इंच आलं, 2 हिरव्या मिरच्या आणि कोथिंबीर. जरासं पाणी घालून एकदम फाईन पेस्ट करायचे आहे. हे घातल्यामुळे जबरदस्त चव लागते. आता एका कढईमध्ये तेल घेतलेलं आहे 3 ते 4 चमचे आणि 2 कांदे एकदम बारीक कट करून घेतलेले आहेत. आता 4 ते 5 मिनटं हे परतून घेऊया आणि कढीपत्त्याची पानं घालूया 7 ते 8. कांद्याचा रंग चेंज झाला की आपल्याला ह्यामध्ये जे हिरवं वाटण केलेलं आहे ते आपल्याला घालायचं आहे. आता हे चांगलं तेलामध्ये परतून घेऊया. नंतर यामध्ये आपल्याला पाव चमचा हळद, गरम मसाला 1 चमचा, होममेड मसाला 1 ते 1.5 चमचा, लाल मिरची पावडर 1 ते 1.5 चमचा, तुमच्या आवडीनुसार तुम्ही मसाले घेऊ शकता. हे आता तेलामध्ये मिक्स करून घेऊया. आता ह्याला 2 मिनटं लो फ्लेमवर झाकून ठेवूया, म्हणजे चांगलं तेल सुटेल. 2 मिनटानंतर पाहू शकता तुम्ही किती मस्त तेल सुटलेलं आहे. आता यामध्ये छोटा एकदम 1 टोमॅटो बारीक कट करून घालायचा आहे. मोठा असेल तर अर्धा घ्या. आता चवीनुसार मीठ ॲड करूया. मीठ इथे कमीच घालायचं आहे, कारण तिसरे हे थोडे खारट असतात. गॅसची फ्लेम लोच ठेवायची आहे. 2 मिनटं झाकून ठेवूया लो फ्लेमवर. 2 मिनटानंतर टोमॅटो एकदम चांगला शिजलेला आहे. आता यामध्ये शिंपल्यांची मास्ता सोडूया. आता जे आपण हिरवं वाटण केलं होतं ते मिक्सरचं भांडं आहे, त्यामध्ये 4 ते 5 चमचे पाणी घालून ॲड करूया. आता हे मीडियम फ्लेमवर 7 ते 8 मिनटं शिजायला देऊया. 2 ते 3 मिनटानंतर आपल्याला एकदा ढवळून पाहायचं आहे. परत एकदा 4 ते 5 मिनटं शिजत ठेवूया मीडियम फ्लेमवर. टोटल तिसरे शिजायला 7 ते 8 मिनटं लागलेली आहेत. किती मस्त दिसतंय बघा. आणि आता आपण यामध्ये कोथिंबीर ॲड करूया. मंडळी, याच पद्धतीने आणि एवढ्या साहित्यामध्ये तिसऱ्याचं सुकं करा, तुम्हा सर्वांना नक्कीच आवडेल. ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा. आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करून बाजूला बेल आयकॉन क्लिक करा. वर थर्ड ऑल ऑप्शन क्लिक करा, म्हणजे येणाऱ्या व्हिडिओच्या नोटिफिकेशन आपल्यापर्यंत लगेच येतील आणि छान छान रेसिपी पाहायला भेटतील. आता आपण भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. धन्यवाद.